हा जो आंदोलन या ठिकाणी पुकारलेला आहे, या आंदोलनाला आपण भेट देत आपले निदर्शन काय आलं आणि आपली भूमिका काय असणार? सर्वप्रथम इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना मी धन्यवाद देणार आहे। हा सर्वपक्षीय आंदोलन आहे, जनतेचा उत्स्फूर्तपणे उठाव आहे। वारंवार शहरातली होणारी वाढ आणि शहराला लागणारं पाणी, शहरातला कचरा या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ग्रामीण भागाने घेतलेली नाही। त्यामुळे आमच्या भावना तीव्र आहेत। मी बरोबर 6 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेला सरकारला आम्ही काय इशारा द्यायचा तो दिलेला आहे। आता एवढ्यातच माननीय कपिल पाटील यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने जे निकष ठरवलेले आहेत त्याला धाब्यावर बसून जर इथं कोणी जर हे असं करण्याचा प्रयत्न करणार असतील तर ही जनता उठून पुढे हायवेवर उतरेल आणि आम्ही बेमुदत हायवे बंद करू। साहेब, याच्यावर असं तुम्हाला बोलताना का हा ज्या टायमाला युतीचं सरकार होते त्या टायमाला ही फाईल महाराष्ट्र लेवलला गेली होती का गुरुचरण जागा आम्हाला मिळाली, त्या टायमाला थोरातापासून तर विखे पाटलांच्याकडे ऑर्डर झालेली आणि त्या टायमाला हे आज जे बोलतात नेते हे सगळे, आता कपिल पाटील साहेब पण मंत्री होते, बाकीचे पण आमदार होते आणि तिघंही सरकारमध्ये होते। म्हणजे तिघांची सरकारची भूमिका यांना माहीत असताना सुद्धा या ठिकाणी तो निर्णय त्यांना घ्यायचा होता ते त्यांनी घेतला नसेल। परंतु आत्ता जी भूमिका ते मांडतात याच्यातून काही निष्पन्न निघेल का? कारण ही जी जागा आहे ही ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची झालेली आहे, त्यांनी या ठिकाणी खरेदी खताने घेतली, खरेदी भाड्याने घेतलेली आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल ना? आपण कुठल्या संघर्षाने करणार? सरकारचे उल्लेख केलेला आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा पण इथे जर हक्कभंग होत असेल तर तो विषय शेवटी कोर्ट कचेरीमध्ये जाणारच आहे आणि गेलेला आहे। मी इथल्या सगळ्या संयोजकांना धन्यवाद देणार आहे। एकंदरीत सर्वपक्षीय नेत्यांना इथे विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या आंदोलनामध्ये कुणीही बेमानी करणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेणार आहोत, कारण हा जनतेचा उत्स्फूर्तपणे उठाव आहे भूमिपुत्रांनी केलेला। कारण रोज शहरं जी वाढतात, मुंबईची लगतची शहरं वाढतात, हा चिंतेचाच विषय आमच्या दृष्टीकोनातून। आज इथला विषय नाही, परंतु वाढवण बंदराच्या माध्यमातून पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये जे काही समस्या उभ्या राहिल्या तिथे सर्व प्रकारच्या संघटना एकत्र आल्या, सर्व जाती जमाती सगळ्यांनी एकत्रित येऊन या सगळ्या विषयातून जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत त्या प्रश्नाच्या संबंधात सरकारने कुठेतरी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। केवळ लोकप्रतिनिधी जबाबदारी नाही तर इथला माणूस जर बाधित होत असेल, इथला शेतकरी बाधित होत असेल, इथला भूमिपुत्र जर बाधित होत असेल तर सरकारची जबाबदारी बनते। जागा कोणाच्या मालकीची याच्याशी आम्हाला घेणं नाही, परंतु इथली जनता जर बाधित होणार असेल आणि इथला कामगार जर बाधित होणार असेल तर सरकारने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि आम्ही अशा पद्धतीचे अनेक आंदोलन राजकीय लोकांच्या मदतीशिवाय आम्ही जिंकलेले आहेत, आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे। समृद्धी मार्गाचा लढा तुम्ही सत्तेशी सहभागी आहात आणि या विषयामध्ये सगळे सत्तेचे जे मंत्री, आमदार, खासदार, माजी हे सगळे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। जर यांची जर पाठराखण यांच्याशी झाली नाही तर आपली भूमिका यांच्याशी ठाम राहील का? मी नेहमी कुठल्याही आंदोलनामध्ये उतरताना माझ्याबरोबर कोणी त्याचा कधीच विचार केला। मी सगळी आंदोलनं आजपर्यंत जेवढी जिंकलेली आहेत आंदोलन, मग तो रत्नागिरीतला बेदखलकुळांचा लढा असू द्या, समृद्धी मार्गाचा लढा असू द्या, इकडं तांसा वैतरणाचं आंदोलन असू द्या, उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन असू द्या, माझं तर आंदोलनामध्ये सगळं आयुष्य चाललेलं आहे। आणि मी इथल्या सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देणार आहे की ही मंडळी मनापासून उतरलेली आहेत आणि सगळ्या जाती जमातीच्या लोकांना घेऊन उतरलेले आहेत। जनतेचा एक जबरदस्त रेटा या निमित्ताने ह्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। साहेब, ही जी जागा आहे ही गुरुचरण आणि सरकारी आणि याच्यावरचं जर या डम्पिंग ग्राउंड आठवलं गेलं, ही जागा या ठिकाणी मोकळी जाईल तर या जागेवर शासकीय जे कार्यालय आपल्या ग्रामीण भागातील सिटीमध्ये गेलेले आहेत, जशी तहसील कार्यालय असेल किंवा त्याच्यामध्ये उप कार्यालय जे असतील, हे कार्यालय या ठिकाणी जर आले तर या ठिकाणी तालुक्याचा, ग्रामीण भागाचा या ठिकाणी विकास होईल असं काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितपणानं होईल आणि तशा पद्धतीचा एक चांगला उपाययोजना आपल्या सगळेच नेते आता आहे। स्वतः पालकमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे एक नेते म्हणून ते आज वावरत आहेत, कपिल पाटील साहेब आहेत, बाळामामा खासदार असतील, आमदार असतील, या सगळ्यांची एक जबाबदारी बनते की जनता बाधित होत असताना कोणालाही बघायची भूमिका घेऊन चालणार नाही, निर्णायक भूमिका घ्या। आणि निर्णायक भूमिका कोणी घेणार नसतील तर जनरेटा उभा करण्याचं काम आम्ही करतो। आज जे नेते येऊन गेले आणि या ठिकाणी आश्वासनं दिले तर या संदर्भामध्ये आपल्याला काय त्याच्यामध्ये कल्पना? आपण संधी देऊ सगळ्यांना, वाट बघायला हरकत नाही, परंतु 1 महिनाभराच्या आत आज जर याचा कॉन्क्रीट काही निर्णय झाला नाही, हायवे बंद करून टाकू ना,
समृद्धी मार्गाच्या वेळेला आम्ही करून दाखवलं ना, शहापूरमध्ये करून दाखवलं ना. एवढी मोठी मुंबई महानगरपालिका जनरेटरच्या बळावरच आपण नमवली ना. तुमचा जो पुढचा जो उद्देश आहे, जर याच्यात हे ऐकले नाही आंदोलन तर तीव्र तुम्ही जो होणार. मुंबईला जाणारा पाणी आंदोलन तीव्र होणार, आंदोलन तीव्र करणार आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर पालघर जिल्हा देखील आम्ही उतरवणार याच्यामध्ये. हे एकच 25 गावांचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा विषय असा मी समजतो.